निवडणूक आयोगाने जो इंडेलिबल इंक वापरला आहे तोच इंडेलिबल इंक आहे, त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा घटक नाही आहे. आणि याशिवाय मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. त्यामध्ये फक्त ही शाई एकदा लावल्यानंतर, बोटाच्या तर्जनीला लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी साधारणतः 10 ते 12 सेकंद लागतात. आणि हे 10 ते 12 सेकंद मतदार त्या मतदान केंद्रामध्येच असतो आणि त्याच्यामुळे एकदा ही शाई ड्राय झाल्यानंतर ती कुठल्या प्रकारे काढता येत नाही. आणि त्याच्यामुळे शाई ही वेगळी नाही आहे, ती शाई इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी शाई वापरते तीच शाई आहे. आणि एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान जर करायला आला तर त्यामध्ये मतदानाचा जो मतदान केंद्राचा जो केंद्राध्यक्ष आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, त्याच्यावर नक्कीच कारवाई करायची. हा ॲक्च्युली संभ्रम पसरवला जात आहे आणि ही शाई 2011 पासून आम्ही वापरत आहे. 2011 पासून हे मार्कर पेनच्या स्वरूपात आम्ही वापरत आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकामध्ये अशा प्रकारचा संभ्रम पसरवणं हे चुकीचं आहे. याशिवाय लोकसभा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा अशा प्रकारे तक्रारी होतात की ही शाई पुसल्या जात आहे, पण शाई ड्राय झाल्यानंतर ही पुसल्या जात नाही. कोरस कंपनीचे जे आम्ही मार्कर पेन वापरत आहे, 2011 पासून एकाच कंपनीचे आम्ही मार्कर पेन वापरत आहे, दुसऱ्या कंपनीचे आम्ही वापरलेले नाही आहेत. एकाच कंपनीचे जे 2011 पासून आम्ही एकाच कंपनीचे मार्कर पेन वापरले आहेत. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.